पुणे महापालिकेत SIR संदर्भामध्ये आज काल 29 तारीख होती आणि आपल्याला SIR साठी 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. मग प्रशासनाने नेमकं ह्याच्यात काय काम केलंय? मग प्रशासनाने या संदर्भामध्ये मग माननीय ड्युटी साहेबांशी चर्चा करत असताना ESDD शिफ्टेड असेल, डेड माणसं डुप्लिकेट आणि या संदर्भामध्ये शहरामध्ये BLA असेल, BLOच्या मार्फत कुठं कुठं काम चालू आहे. जवळजवळ आज एक थोडक्यात बघायला गेल्यानंतर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत 55% मतदान झालं, 50% मतदान झालं. आज कामाचा तपशील घेतला, डिजिटल असेल, ऑनलाईनवर ही माहिती मिळत असताना 55% काम केलंय BLOच्या माध्यमातून. मला असं वाटतं की बऱ्यापैकी मुदतवाढ दिल्यानंतर ज्या ठिकाणी नागरिकांची नावं येणार नाहीत, आज महापालिकेच्या वतीने असेल किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने आपण आवाहन करतो नागरिकांना, ज्यांचं नाव 8 ऑगस्टच्या यादीमध्ये सपोज काही कारणास्तव आपण बाहेर गेलेले असेल, आपण शिफ्टिंग असेल आणि आपल्या आलेला BLO जर आपल्याला भेटला नसेल तर 8 ऑगस्टपर्यंत डिक्लेअर केल्यानंतर काही समाज मंदिर असेल, काही मला वाटतं की कार्यालय असतील, ह्या ठिकाणी हे BLO बसतील. नागरिकांनी आपले डिटेल सर्व कागदपत्र घेऊन तिथं हजर झाल्यावर आपलं नाव ॲड होऊ शकतं. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत प्रशासन त्यांना जाहीर करते, आवाहन करते, मुदतवाढ दिलेली आहे. तर मला असं वाटतं की आताही बऱ्यापैकी BLO असतील, यांनी घरोघरी जाऊन फॉर्म दिलेत, मॅपिंग केले, त्याची माहिती मिळते, रोज ऑनलाईन माहिती मिळते. 8 दिवसाच्या काळातही मी पुणेकरांना आता आवाहन करतो की आपण शिफ्ट झाला असेल, गावी गेला असेल, ज्या 2002ला जिथं आपलं नाव होतं, कृपया आपण संबंधित त्या जागेचा तपशील असेल त्याची डिटेल माहिती द्या. ही संधी शेवटची आपल्याला आहे. BLO असतील किंवा आपले BLA जे आमचे आहेत त्यांच्या आपल्यामार्फत तुम्हाला संपर्क केला जातोय. हे आव्हान राज्य सरकार असेल, केंद्र सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करतोय. ही संधी आहे आणि ज्यांच्या नावामध्ये त्रुटी आहे, त्रुटीसह सुद्धा काही त्रुटी असतील, समजा 2002ला त्याच्यात काही मिस्टेक असेल आणि आताच्या ह्याच्यामध्ये जर नाव आपल्याला काही दुरुस्त करायचं ते करता येईल. तर 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. सर्वजण फील्डवर आहेत. तर आपल्या माध्यमातून सुद्धा आपण जाहीर करावं, प्रेसला सांगावं की 8 ऑगस्टपर्यंत आपण आपल्या संबंधित जवळच्या एरियात जाऊन नाव द्या. ही माहिती प्रशासनाने दिलेली आहे. त्याची डिटेल आपल्याला काय हवी असेल त्याची कॉपी पण तुम्हाला SIRची काय झाली ती तुम्हाला कळवतो. आपण नागरिकांना एवढंच आवाहन करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी, जसं इलेक्शनच्या काळामध्ये आपण बाहेर पडून मतदान करतो, आज आपण प्रत्येक माध्यमातून आव्हान करतोय की 2002 ते 2026च्या SIRच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या नावाची पुन्हा मॅपिंग करून घ्यावं, आपलं नाव चेक करून घ्यावं. ज्याच्यामध्ये डुप्लिकेट नाव असू शकतं, मयत असू शकतं, ह्या संदर्भातचं हे अभियान आहे. जर काही BLOच्या माध्यमातून असं काही घडलं असेल तर त्याची माहिती आम्हाला मिळाली तर नक्की त्या BLOला आम्ही नोटीस देऊ. त्यांना सांगूयात की अशा प्रकारे जर आपण वागत असाल तर नागरिक वंचित राहणार आहे मतदानापासून. आणि आम्ही लोकप्रतिनिधी शहरातले जेवढे आहोत, आमचंही नागरिकांना आपल्या आज प्रेसद्वारे आवाहन करतो की कृपया 8 ऑगस्टपर्यंत वेळ आहे. आपण आपलं नाव, जवळच्या संबंधित शाळा असेल, BLOची माहिती घ्या. जर आपल्याला काही नसेल मिळेल तर महानगरपालिकेचे एक टोल नंबर आहे, त्या टोल नंबरवरती आपण संपर्क साधावा. नक्कीच ह्या त्रुट्या असतील तर पुढच्या काळात दुरुस्त करूयात. पण महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाने केलेलं काम बऱ्यापैकी चांगल्या 55% पोहोचलोय. तर पुढच्या 8 दिवसामध्ये सुद्धा जे बाहेरगावी शिफ्टिंग आहे त्यांच्यासाठीचा आपण प्रयत्न करूयात. ही माहिती आज आता घेतलेली आहे.